मराठा आरक्षण संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल. कोर्टानं काही निर्णय देण्यापूर्वी आमचं मत ऐकून घेण्याचा कॅव्हेटमध्ये उल्लेख. ओबीसी नेत्यांकडून जीआरच्या विरोधात कोर्टात जाण्याच्या भूमिकेनंतर खबरदारी. ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये मंत्री छगन भुजबळ आक्रमक. भुजबळांचा जीआरमधील काही शब्दांना आक्षेप. ओबीसीला फटका बसणार. जीआरवरून भुजबळांचा दावा तर ओबीसी आरक्षणाला काहीच धोका नाही. भुजबळांना काही गैरसमज असतील तर भेटून दूर करू, विखे पाटलांकडून स्पष्ट. कागदोपत्री कुणबी नोंद आहे त्यांना जात प्रमाणपत्र देण्यात यावं. प्रतिज्ञापत्रासह रक्तातील नातेवाईकांचा कुणबी नोंदींचा पुरावाही द्यावाच लागेल. ओबीसी आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टता. छगन भुजबळ सरकारसाठी धोक्याची घंटा. भुजबळांना जेलमध्ये घाला, मनोज जरांगेंची मागणी. भुजबळ नाराज असल्यास त्यांनी हिमालयात जावं, जरांगेंचा टोला. पोलीस खातं विखे पाटलांकडे असल्यासारखं वाटतं. एकही गुन्हा मागे घेतला तर विखे पाटलांना कोर्टात खेचू, वकील गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया. मराठा आणि ओबीसी बांधवांमध्ये कोणताही वाद नाही. आरक्षणाच्या जीआरमध्ये ओबीसी आरक्षणाला धोका नाही. ओबीसी आरक्षण मराठा आरक्षणाच्या जीआरवर योगेश कदमांची प्रतिक्रिया. आरक्षणावर सरकारनं विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे. दोन्ही समाजात तणाव निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना महादेव जानकरांची प्रतिक्रिया. गुणरत्न सदावर्तेंनी घेतली ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट. ओबीसी उपसमितीची बैठक पार पडल्यानंतर सदावर्तेंनी घेतली बावनकुळेंची भेट. हैदराबाद गॅझेटियरनंतर सातारा गॅझेटवर आधारित अहवाल तयार करण्याचे सरकारचे आदेश. मंत्रिमंडळ उपसमितीने पुणे विभागीय आयुक्तांना 3 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी सरकारची चांगलीच लगबग सुरू. पुढील 2 दिवसांमध्ये तलाठी, ग्रामसेवक, सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण. मराठवाड्याचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांची माहिती. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या विरोधात गेवराई पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा गुन्हा दाखल. जमाव जमून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा. या प्रकरणी हाकेंसह 17 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर परवानगी. 2 ऑक्टोबरला उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा होणार. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर परवानगी. राज ठाकरे दसरा मेळाव्याला जाणार का? ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार का? याकडे लक्ष. तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात होणार. शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानामध्ये होणार. उदय सामंतांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती. उद्धव ठाकरेंची शुक्रवारी दुपारी 12 वाजता मातोश्रीवर जिल्हा प्रमुखांसोबत बैठक. राज ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर साधारण संवाद. तर मनसेची आज सकाळी 11 वाजता बैठक. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. दोन्ही भाऊ एकत्र येण्यानं काही फायदा होणार नाही. मराठी मतांसाठी दोघांची धावपळ सुरू. दोघी भावांसाठी महापालिका निवडणूक शेवटचा प्रयत्न असेल. राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर मंत्री योगेश कदमांची टीका. ठाकरे बंधू एकत्र आले तर बाळासाहेबांच्या आत्म्याला समाधान मिळेल. ठाकरे बंधूंच्या बैठकीवर प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया. 2 राजकीय नापास लोक एकत्र आल्यानं यश मिळत नाही. राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर गुणरत्न सदावर्तेंची टीका. घरचे संबंध असल्यानं रोहित पवार अजितदादांच्या बाजूने बोलतात. मंत्री योगेश कदमांची रोहित पवारांवर टीका. अजित पवारांच्या व्हिडिओ कॉलचं रोहित पवारांनी समर्थन केलं होतं. माढ्याच्या कुर्डू गावातील ग्रामस्थांकडून शुक्रवारी दिवसभर गाव बंदची हाक. गावाची बदनामी होत असल्याचा आरोप करत गावकरी आक्रमक. गावातून 30,000 दूध संकलन बंद राहणार. मराठा आंदोलकांवरील गुन्हे येत्या महिन्यामध्ये अखेरपर्यंत मागे घेण्याची प्रक्रिया राबवणार. प्रत्येक सोमवारी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून आढावा घेणार. मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती. ठाण्यामध्ये सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल. महापालिका निवडणुकीचा रणशिंग फुंकत भाजपच्या गणेश नाईकांकडून अप्रत्यक्षपणे शिंदेंना आव्हान. तर महायुतीचाच महापौर ठाण्यामध्ये बसेल, श्रीकांत शिंदेंचं उत्तर. गणेश नाईक म्हणजे भाजप नाही. कोणी काही बोलल्यानं नवी मुंबई किंवा ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंचं अस्तित्व कमी होणार नाही. उदय सामंतांचं प्रत्युत्तर. ठाण्यामध्ये सत्तेसाठी रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल. नाईकांनी केलेलं भाष्य. कॅबिनेटमध्ये फक्त गँगवॉर होणं बाकी. ठाणे नवी मुंबईमध्ये गणेश नाईक नेपाळ स्टाईल क्रांती घडवणार. संजय राऊतांचा दावा. नवी मुंबईतील रावणाच्या अहंकाराचं दहन जनता करेल. शिंदेच्या शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले यांची मंत्री गणेश नाईकांवर टीका. अंबानींमुळे गणेश नाईक मंत्री झाले. चौगुलेंचा नाईकांना खोचक टोला. गणेश नाईक म्हणजे भाजप नाही. ब्रेकिंग होण्यासाठी बातम्या दिल्या जातात. गणेश नाईकांच्या वक्तव्यावर मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया.
इंडिया आघाडीचे पराभूत उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांनी घेतली नवनियुक्त उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांची भेट. दोघांमध्ये 20 मिनिटं चर्चा, सदिच्छा भेट असल्याची माहिती. मराठी भाषा न येणाऱ्याला मराठी शिकवण्याची जबाबदारी मराठी मंत्रालयानं घेतली आहे. मंत्री उदय सामंतांची टीका, मराठी न येणाऱ्यांचं कानफाड फोडणं चुकीचं असल्याचंही विधान. कार्यकर्त्यांना सन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न करेन, मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात पाठपुरावा करण्यावर भर देईल. आरपीआयच्या मेळाव्यात भाजप नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. तर भीमाच्या पुत्राला पंतप्रधानांनी केंद्रीय मंत्रिपद दिलं, दरेकरांची प्रतिक्रिया. जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधातील आंदोलनाला रासपचा पाठिंबा. संधी आली तर महाविकास आघाडीसोबत जाऊ शकतो, महादेव जानकर यांची प्रतिक्रिया. भाजपला लोकशाही संपवून हुकुमशाही आणायची आहे, जानकरांचा भाजपवर निशाणा. संजय निरुपम खासदार संजय राऊतांच्या विरोधात तक्रार दाखल करणार राऊत, देशविरोधी भाषा करत असल्याचा निरुपम यांचा आरोप. संजय राऊत खंडोजी खोपड्याचे वारसदार आहेत का? फडणवीसांबद्दल बोलण्याचा राऊतांना अधिकार नाही. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर निशाणा. देशातील तरुणाई ठामपणे मोदींसोबत, बन यांची प्रतिक्रिया. सेवा केल्यावर मेवा मागू नका, फोटो काढू नका, शिवसारखं चारित्र्य असणाऱ्यावर कलंक लागू शकत नाही, मोहन भागवत यांची प्रतिक्रिया. नागपूर हे देशभक्तीचं केंद्र, महासत्संग कार्यक्रमात श्री श्री रविशंकर यांची प्रतिक्रिया. मोहन भागवत यांचा जन्मदिवसाचा अमृत महोत्सव साजरा करू, रविशंकर यांचं विधान. बाबा सिद्दीकी हत्येमधील 2 आरोपींचा जामीन मकोका कोर्टानं फेटाळला. आरोपी सलमान वोहरा, प्रदीप ठोंबरेंचा जामीन अर्ज फेटाळला. सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 26 जणांना अटक. नाशिकच्या चांदवडमध्ये शेतकरी आणि प्रहार संघटनेचं आंदोलन. प्रांताधिकारी कार्यालयामध्ये शर्टच्या ओटीतून आणलेले कांदा ओतून देत ठिय्या. बुलढाण्यामध्ये जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात महाविकास आघाडीची निदर्शनं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात आंदोलन. नंदुरबारमध्ये जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी सत्यशोधक शेतकरी कम्युनिस्ट पक्ष आक्रमक. तहसीलदारांना निवेदन देत कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. लालबागच्या राजाला देणगीत दिलेल्या वस्तूंचा आणि सोनं चांदीचा आज लिलाव. आज संध्याकाळी 5 वाजता लालबाग मार्केट इथे लिलाव. भाविकांनी लिलावासाठी उपस्थित राहावं, मंडळाकडून भाविकांना आवाहन. वरळीमधल्या नेहरू सेंटर कला दालनामध्ये कला दिग्दर्शक देवदास भंडारे यांच्या कलाकृतींचं प्रदर्शन. 15 सप्टेंबरपर्यंत रसिकांना खास कलाकृती पाहता येणार. सोलापूरच्या माळ्यातील वेणे गावात कला केंद्रामध्ये गोळीबाराची घटना. पायाला गोळी लागल्याने 1 जण गंभीर जखमी. टेंभुर्णी पोलिसांनी पिस्टल ताब्यात घेतली, 3घांवर गुन्हा दाखल. दहिसर टोलनाका स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला मनसेचा विरोध. नवीन जागा शिवरायांच्या स्मारकासमोर असल्यानं स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांकडून प्रशासनाच्या निर्णयाचा विरोध. एल्फिस्टन पूल बंदीच्या आशयाचे बोर्ड स्थानिकांनी फाडले. पुलाच्या बाजूच्या असलेल्या 19 इमारतींचा प्रश्न एमएमआरडीकडून सोडवला जात नाही, तोपर्यंत पूल बंद करू देणार नाही, स्थानिकांची भूमिका. समृद्धी महामार्गावर खिळे ठोकल्याचा दावा खोटा असल्याचा एमएसआरडीसीकडून खुलासा. ते खिळे नसून ग्राउंडिंग इंजेक्शनचं नोझल असल्याचं एमएसआरडीसीचं स्पष्टीकरण. रस्त्याच्या भेगांसाठी इपॉक्सी ग्राउंडिंग सुरू असल्याची माहिती. व्यभिचाराच्या आरोपावरून सेवेतून काढून टाकलेल्या पोलीस कॉन्स्टेबल राजेश सावंतांना कोर्टाचा दिलासा. सेवेमध्ये रुजू करून घेण्याचे मॅट कोर्टाचे आदेश. नाशिकच्या मालेगावमध्ये शिक्षक घोटाळा प्रकरणी शिक्षण उपसंचालकासह 3 अधिकाऱ्यांना अटक. अटकेतील आरोपींना 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये हिरवी मिरची तोडणीला वेग. मात्र आखाती देशामध्ये निर्यात होत नसल्यानं मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत. व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मिरचीला कवडी मोल भाव. नंदुरबारच्या धडगाव अक्कलकुवा तालुक्यामध्ये युरिया खताचा तुटवडा निर्माण. शेतकऱ्यांना योग्य दरामध्ये युरिया मिळावा यासाठी माजी खासदार हिना गावित यांचं आंदोलन.